चांगलं वागूनही वाईट झालं असेल तर स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही चुकीचे नव्हतातच, तर तुम्ही चुकीच्या लोकांसाठी चांगलं करत होतात. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. सो आज सकाळीच सगळी कामं चालू झाली, कारण रात्री भांडी घासली नव्हती म्हणून सकाळी उठून सर्वात पहिले भांडी घासली आणि किचन ओटा साफ केला. त्यानंतर माझी ही छोटीशी मिनी लायब्ररी आहे जिथे मी माझी सगळी पुस्तकं सांभाळून ठेवलेली आहेत. भरपूर धूळ खाते ती, म्हणून मला आठवड्यातून एकदा क्लीनच करावी लागते, नाही तर माझी पुस्तकं सगळी धुळीने माखून जातात. तुम्ही जर मला विचाराल ना तुझं पहिलं प्रेम काय, तर मी कायम पुस्तकच म्हणेन, कारण मला पुस्तकं प्रचंड आवडतात. मला ती अस्ताव्यस्त पडलेली पुस्तकं खूप आवडतात, ते पुस्तकांचे ढिगारे खूप आवडतात, मला ती बघायलासुद्धा खूप जास्त आवडतात. त्यानंतर मग सगळं काम वगैरे आटपलं आणि मग बाहेर जायला निघाले. माझं एक छोटं काम होतं ते केलं आणि त्यानंतर मग सडन आमचा प्लॅन झाला बीचला जाण्याचा. म्हणून मग माझ्या फ्रेंडने सजेस्ट केलं गोराई बीच. मग आम्ही तिथे निघालो आणि हा बीच इतका इतका ऑसम होता. म्हणजे मी मुंबईतला सगळ्यात पहिलाच बीच बघितला जो इतका शांत आणि स्वच्छ होता. म्हणजे इतकी जास्त घाण नव्हती, पण खूप खूप मस्त वाटलं इथे, खूप पीसफुल वाटलं. खूप सुंदर होता हा गोराई बीच, म्हणजे माझा वन ऑफ द बेस्ट बीच मी म्हणेल मुंबईतला. सो मस्तपैकी सनसेट बघितला आणि घरी आलो. थँक्यू सो मच फॉर